दमलीस? म्हणजे थोडीशी दमली आहे, पण दॅट्स ओके. ज्योती, मला तुझ्यासारखी बायको मिळाली, खरंच खूप भाग्यवान आहे मी. बापरे, नाटकातला डायलॉग वगैरे कशाला? बघ, आता मी इतकं मनापासून बोलतोय आणि तुला नाटकी वाटते ना? मस्करी केली. ज्योती, मला तुला काही सांगायचं आहे. सांग ना. ज्योती, मी आजपर्यंत खूप बेजबाबदारपणाने वागलो. कोणाचाही विचार न करता खूप चुकीच्या वाईट गोष्टी केल्या. त्यामुळे मी सगळ्यांना दुःख तर दिलंच, पण तुलाही दिलं. मी आता ते सगळं विसरलीये. नाही ज्योती, पण मी नाही विसरू शकत. हा, म्हणजे मी ते विसरण्याचा प्रयत्न करतोय, प्रामाणिक प्रयत्न करतोय, अगदी मनापासून. पण ज्योती, मला स्वतःची लाज वाटते का? राकेश, हे सगळं सांगायची काही गरज नाहीये. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ज्योती, हा तुझाच अंगुलपणा झाला, पण अजूनही मला माझाच अंगुलपणा, माझं कर्तृत्व सिद्ध करायचंय. ज्योती, खरं तर आपल्या दोघांच्याही आईवडिलांनी आग्रह केला म्हणून, आणि फक्त म्हणूनच मी लग्नाला तयार झालो. पण ज्योती, तरीही मला वाटतं अगदी मनापासून की मी तुझ्या योग्य नाहीये. नाही ज्योती, मला बोलू दे. जे जे म्हणून माझ्या मनात आहे ते सगळं बोलू दे मला. ज्योती, आपल्या संसाराची सुरुवात प्रामाणिकपणाने, मोकळ्या संवादाने व्हायला हवी, हो ना? ज्योती, मी एक सांगितलं तर ऐकशील माझं? ज्योती, मला स्वतःला सिद्ध करायचंय, आणि जेव्हा तो दिवस उजाडेल त्याच दिवशी मी तुझ्याकडून तुझ्या प्रेमाची अपेक्षा करेन, आणि नवरा म्हणून माझा हक्क मी त्या दिवशी बजावेन. तोपर्यंत आपण एकमेकांचे फक्त मित्र राहू, फक्त मित्र. चालेल तुला? I love you.
मा बोलवलं. हां, छान झाला नाही समारंभ? अगदी आपल्याला हवा होता तसा, साधा सोपा सुटसुटीत, नाही? अगदी अगदी सगळं कसं मनासारखं झालं. तुमचं समाधान झालं ना? म्हणजे काय काय? विचारलं मा? आता आम्ही काय सांगतोय ते जरा ऐका. हा? हा नवीन हस्ताक्षर तज्ञांनी पाठवलेला रिपोर्ट यामध्ये पद्माकर आणि सागरच्या खोट्या सह्या ज्या व्यक्तीने केल्या आहेत त्या व्यक्तीचं नाव आहे. कोण मा? मेघना सरदेसाई. काय? यापूर्वीही आपण एका हस्ताक्षर तज्ञाची मदत घेतली होती, पण त्या माणसाला पैसे चारून आपल्या मेघना मॅडमनी त्यांना हवाय तसा रिपोर्ट तयार करून घेतला. हो की नाही मेघना? नाही मा. गोवर्धनच्या या गोष्टी जेव्हा लक्षात आल्या तेव्हा त्यांनी दुसऱ्या एका नामवंत प्रतिष्ठित हस्ताक्षर तज्ञाची मदत घ्यायचं ठरवलं. आपल्या ऑफिसमधल्या सगळ्या स्टाफच्या सह्या परत त्यांच्याकडे पाठवण्यात आल्या. तो जुना रिपोर्ट सुद्धा पाठवण्यात आला आणि आज आता या सगळ्या गोष्टी उघडकीला आलेल्या आहेत. हा नवीन हस्ताक्षर तज्ञांचा रिपोर्ट. मेघना, सरदेसाईंच्या घराला काळीमा फासलाय तुम्ही. तुम्हाला सून म्हणून घ्यायची लाज वाटते आम्हाला. मा मा काहीतरी गैरसमज होतो. म्हणजे कशावरून हा रिपोर्ट करेक्ट आहे ना? म्हणजे दिवाकर मागच्या वेळेला नाही का मेघना, तुम्ही आपल्या घरातच चोरी केली, याची शिक्षा तुम्हाला मिळायलाच हवी. आज या क्षणापासून तुम्ही ऑफिसमध्ये पाऊल टाकायचं नाही, कळलं? काय केलंस तू हे मेघना? अगं का केलंस असं? आपल्याच घरात आपल्या थोरल्या दिरांचा अपमान होतोय, त्यांची अब्रू वेशीवर टांगली जाते, एवढं भान राहिलं नाही तुला? कायम धाकट्या बहिणीसारखं वागवलं मी तुला. आणि मा, शालिनी वहिनी, दादा आणि तुमची माफी मी कोणत्या शब्दात मागू तेच मला कळत नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय, झाल्या प्रकाराची मला खूप शरम वाटते. माझी मान शर्मेने कायमची खाली गेले मा.
जमलं तर प्लीज मला माफ कर. हे सगळं पाहायचं बोलायचं नशिबी आलं हेच मोठं दुर्दैव आहे आमचं. यापुढे कुणावर विश्वास ठेवायचा हाच मोठा प्रश्न आहे. या तुमच्या माला आजचाच दिवस मिळाला होता का? अहो आज माझ्या मुलाचं लग्न झालं निदान आज तरी धीर धरायचा होता त्यांनी. आणि तुम्ही 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 त्यांच्या समोरच माझ्या हात उघडलात. मेघना उगाच कांगावा करू नकोस. गुन्हा एवढा भयंकर आहे की लाज वाटते मला तुझी. क्या छान. म्हणजे ज्यांच्यासाठी मी हे दिव्य केलं आता त्यांनाच माझी लाज वाटते. काय हो या सया करून मी पैसे काय स्वतःच्या चैनीसाठी काढले? मला नाही माहिती. तुलाच माहिती काय केलंस तू. गडकरीने द्यायला मी हे पैसे काढले हे तुम्हाला माहित नाही? नाही. तू फक्त पैशांची सोय करतेस असं म्हणाली होतीस. पण म्हणून तू चेकवरती खोट्या सह्या करशील आणि त्या दादाला अडकवशील असं नव्हतं वाटलं मला. अहो मग इतक्या पैशांची व्यवस्था तुम्ही कशी करणार होता? गोवर्धन आणि माची नजर चुकवून तुम्ही ही अपराधावर करू शकणार होता? बोला ना, आता का मान फिरवलीत? आता स्वतःच्या नाकर्तेपणाची कबुली देता का? आहे हिम्मत? मेघना फार बोलतेस तू. नाही, माझं बोलणं अजून संपलेलं नाहीये. काय ना दिवाकर, मी जो गुन्हा केलाय तो जर कोणाला कळलाच नसता ना तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण आता मी केलेली चोरी उघडकीला आली आहे. माझ्यावर गुन्हेगार असा शिक्का बसलाय ना म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम आहे. हो ना? बोला दिवाकर. अहो मानचं बोलणं मी सहन केलं असतं पण त्यांच्या देखत तुम्ही जो माझा अपमान केलाय ना तो मी या जन्मात विसरणार नाही. बस आता मला माझी आणखी शोभा करून घ्यायची इच्छा नाहीये. मला या घरातच राहायची इच्छा नाहीये. जा जा. तुला हवं तिकडे जातो. लायकी नाहीये तुझी ह्या घरात राहण्याची. गेट आउट.
वाय मी? मेघना कुठे? मेघना ओके कुठे निघाला? घर सोडून चालले. काही प्रॉब्लेम आहे? काकी जे झालं ते झालं. तुम्ही वा, आपल्याला पण कळलं का? छान. नाही म्हणजे मी शालिनी पुरे पुरे कळलं. तुला कसं कळलं ते कळलं मला. उगीच नको असा पुळका दाखवूस माझ्यासाठी. हा, गरीब चेहरा करू नकोस बाई. मला माहितीये तुला माझ्याबद्दल असं काही वाटत नाही ते. आणि हे जे काही सगळं झालंय ना, हे तुझ्या बापामुळेच झालंय. अगं तुम्हाला कोणा काही मी ओळखत नाही का? हा सगळा पैसा दिसला ना तुम्हाला, म्हणून तर तुझं लग्न तुझ्या बापाने आमच्या सागरशी लावून दिलं. आता काय ही सगळी काळ सण असतो तो माणूस. एकदा मी या घराच्या बाहेर पडले, माझी फॅमिली या घराच्या बाहेर पडले की आहे सगळं तुमच्यासाठी. मग करा आयुष. पण मी नाही असं करून देणार तुम्हाला. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या बापाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मी. बस बस झालं आता. गोवर्धन काकांबद्दल आणि मुक्ताबद्दल काही बोललेलं मी अजिबात खपून घेणार नाहीये. मुक्ताशी लग्न करण्याचा निर्णय हा माझा आहे, सर्वस्वी माझा. तुला वाटतंय ना तसं कोणीही कुठल्याही इराद्यानं हिला माझ्या गळ्यात बांधलेली नाहीये. तू मोठी आहेस म्हणून तुझा मान राखतोय आणि गप्प बसतोय मी. आणि या सगळ्या गोष्टींपेक्षा तू जो गुन्हा केलायस ना तो कबूल कर. आजीचं मन खूप मोठं आहे, ती करेल माफ तुझ्यासारखीला. चल मुक्ता. पाहिलंस मेघना, ही आजकालची मुलं तुला अक्कल शिकवतात. पण मेघना, तू घर सोडून का चाललीस? त्या गोवर्धन प्रभूमुळे ना? अगं पण त्यांना तर तेच हवंय. नाही मेघना, इतका अपमान झाल्यानंतर तू हे घर सोडणं योग्य नाही. या घरात राहूनच तुला या सगळ्यांना धडा शिकवायचा आहे. तेव्हा जर तू आत्ता घर सोडलंस तर ती खूप मोठी चूक असेल. नाही मेघना, हे घर सोडून जायचं नाही.